हेलो फ्रेंड्स, आज हम देखने वाले हैं बीएमसी के जो जूनियर इंजीनियर के वैकेंसीज रिक्रूटमेंट है उसका फॉर्म्स कैसे फिलअप करने का है। दोस्तों, ऑनलाइन फॉर्म्स भरने का है जो 26 नवंबर से स्टार्ट हुए हैं और आई थिंक 12 दिसंबर तक उसका डेट है। आज हम वो फॉर्म बीएमसी का जूनियर इंजीनियर के लिए फॉर्म भरेंगे। दोस्तों, उसका वेबसाइट है mcgm.gov.in। रिक्रूटमेंट पे जाना है आपको। ये पेज पे ये लिंक पे अगर आप क्लिक करोगे तो अपना डायरेक्ट रिक्रूटमेंट के वेबसाइट पे आप जाओगे। ओके, सिटी इंजिनियर। ठीक आहे दोस्तों, मित्रांनो तुम्ही बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी विद्युत दुय्यम अभियंता या पदाकरिता हे जाहिरात आहे, हे ऑनलाईन अर्जाकरिता आहे। तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असाल तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, फर्स्ट टाइम युजर असाल तर आपल्याला इथे न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे। त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे, मिडल नेम कन्फर्म करायचं आहे। लास्ट नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम कन्फर्म करायचं आहे। इथे खाली आपल्याला आपण वर जसे नाव टाकाल इथे खाली आपल्याला फुल नेम खाली डिस्प्ले होईल। त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर काढायचा आहे। त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाकायचा आहे, नाहीतर काय मॅन्डेटरी नाही आहे। त्याच्यानंतर ईमेल आय डी मॅन्डेटरी ईमेल आय डी टाकायचं आहे, ईमेल आय डी इथे कन्फर्म करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे कॅप्चा आहे सिक्युरिटी कोड इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोडच्या पेज वरती तुम्ही जा। ठीक आहे दोस्तों मित्रांनो, तर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण लॉग इन करूयात, म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट पेज वरती काय आहे ते सांगेन। मित्रांनो, हे आपला बेसिक डेटा डिस्प्ले होईल। त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती जायचंय, इथे आपल्याला फोटो अपलोड करायचे, फोटो आणि सिग्नेचर। फोटो सिग्नेचर झाल्यानंतर बेसिक डिटेल्स मध्ये टाकायचं आहे, तुम्ही कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करत आहात तो पोस्ट टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी कास्ट कोणती आहे ते टाकायचं आहे, ओपन। इथे त्याच कास्ट मधून तुम्ही अप्लाय करणार आहात का तेच टाकायचं आहे। त्याच्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटी आहात का नाही, रिलीजन कोणतं आहे तुमचं ते टाकायचं आहे, नॅशनॅलिटी इंडियन। त्याच्यानंतर डिसेबिलिटी आहे का नाही। त्याच्यानंतर हे सगळे ते तुम्हाला एलिजिबल नाही आहे। त्याच्यानंतर तुम्ही एक्झिस्टिंग बीएमसी एक एम्प्लॉई आहात का नाही। त्याच्यानंतर तुम्ही वुमन आहात का, वुमन रिझर्वेशन पाहिजे का तुम्हाला, नाही असेल तर वुमन लेडीज लोकांनी यस टाकायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर ओपन वाल्यांसाठी हे सर्व काही नाही आहे, जे लोक कास्ट मध्ये आहेत त्या लोकांना ते वरचे डिटेल्स आहे। स्पोर्ट्स रिझर्वेशन मध्ये असाल तर यस टाकायचं आहे, नाही तर नसेल तर नाही टाकायचं आहे। त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस टाकायचं आहे, नसेल तर नाही। डिसेबिलिटी नो। त्याच्यानंतर अंडर फोन रिझर्वेशन नो। डोमेसाईल महाराष्ट्र स्टेटचा डोमेसाईल आहे का, सर्टिफिकेट नंबर। त्याच्यानंतर विश टू अवेल द रिझर्वेशन प्रोजेक्ट अफेक्टेड नो। अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहात का ते आहे इन शॉर्ट। त्याच्यानंतर तुम्ही पार्ट टाइम गव्हर्नमेंट मध्ये कुठे काम केलंय का, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती। फ्रीडम फायटर्स, व्हॉट्स ऑफ फ्रीडम फायटर्स म्हणजे काय आहे काय ते काय नाही आपले। ठीक आहे। मॅरिड वुमन साठी जर म्हणजे लग्नाच्या आधीचं नाव टाकायचं आहे। एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे,
प्रेफरन्सेस टाकायचे तिथे इन शॉर्ट. मुंबई आणि आपण पुणे टाकतोय मी, कारण मी मुंबईत राहतो ना. सो त्यानंतर डेट ऑफ बर्थ, म्हणजे आपलं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट प्रेस केलं तरी. जेंडर टाकायचं आहे. ट्विन सिस्टर आहात का, हे नवीन आहे. नो ऑप्शन, याच्या आधी ऑप्शन कधी विचारत नव्हतं. ठीक आहे. मॅरिटल स्टेटस, फादर्स नेम पुन्हा एकदा टाकायचं आहे. मदर्स नेम टाकायचं आहे. स्पाउसचं नेम टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तर तुम्ही सर्व टाकल्यानंतर ते तुमचं ॲप्लिकेशन फी जनरेट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे डिटेल्स व्हॅलिडेट करायचे आहेत. त्याचे व्हेरीफाईड झाले की सेव्ह नेक्स्ट करायचं. म्हणजे कोणता काय डिटेल मिसिंग असेल तर ते तिथे तुम्हाला एरर शो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटेल्स म्हणजे आता एज्युकेशनल डिटेल्स. ठीक है. के बाद आपको लास्ट प्रीव्यू पेज के लिए ये ओपन हो जाएगा. यहाँ पे अपने डिटेल्स व्यू करना है. कुछ अगर गलत है नहीं है वो यहाँ पे अपने को देखना है. अगर इसमें आपको कुछ प्रॉब्लम आता है तो आप इसी स्टेज पे उसको करेक्ट कर सकते हो. नहीं तो वरना एक बार रजिस्ट्रेशन कंप्लीट हो जाएगा तो इसको आप ये नहीं कर सकते. यहाँ पे आई एग्री करके इसको कंप्लीट रजिस्ट्रेशन करना है. ठीक है. एक तो आपको लेफ्ट थंब का इम्प्रेशन अपलोड करना है और हैंड रिटन डिक्लेरेशन भी अपलोड करना है. ठीक आहे दोस्तों. डिक्लेरेशन जे द्यायचं आहे ना त्याचा मजकूर इथे आहे, म्हणजे पेज नंबर 21 वरती तुम्हाला भेटेल. I आपलं नाव hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. तर एवढं डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि लेफ्ट थंब एवढ्या दोन गोष्टी आपल्याला राहिलेल्या आहेत ते आपण नंतर पूर्ण करूया. ठीक आहे दोस्तों.